बेसिकली नद्यांमध्ये 3 प्रकार असतात. त्या बारवाही वाहणाऱ्या पेरिनियल रिव्हर्स म्हणतात. दुसऱ्या असतात त्या इंटरमिटंट रिव्हर्स. इंटरमिटंट म्हणजे फक्त पावसाळ्याचे 4 महिने पाणी वाहत. थर्ड जे आहे ते एपिमेरल. एपिमेरल म्हणजे काय की पावसाची खूप मोठी सर आली आणि तर पावसाचं पाणी जमिनीवरच्या उतारावरून वाहतं आणि आपल्याला ते बऱ्याच वेळेला मोठ्या डोंगरावरती वगैरे असे मार्क झालेले दिसतात. ओहळ जेव्हा वाहतो ना तेव्हा असे इम्प्रेशन्स दिसतात आपल्याला, तर त्याला एपिमेरल म्हणतात. तर एपिमेरल जेव्हा खूप सारे एकत्र येतात तेव्हा मग ओढे तयार होतात. ओढे एकत्र येऊन मग नद्या तयार होतात आणि छोट्या नद्यांच्या मोठ्या नद्या तयार होतात. असं ते एक इलॅबोरेट सिस्टीम असते, म्हणजे एक जाळं तयार होतं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक नदीची एक वॉटरशेड एरिया आहे. त्या वॉटरशेड एरियामध्ये सुरुवातीला फर्स्ट ऑर्डर ह्या छोट्या स्मॉल ट्रिब्युटरीज म्हणतो आपण, छोटे छोटे प्रवाह एकत्र येऊन मग पहिल्यांदा फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर जेव्हा एकत्र येतात तेव्हा थर्ड ऑर्डर तयार होते.